जरांगे अक्कल नाही, काडीची अक्कल नाही, काडीची. आम्हाला वाईट या गोष्टीला तुला नाही नाही आम्हाला माहिती आहे, पण मुख्यमंत्री तुझ्या तालावर नसतो. 1.5 किलोमीटरच्या अंतरावर मनोज जरांगे यांचं उपोषण आणि एका साईडला लक्ष्मण हाके यांचं उपोषण आणि त्या दोन्ही उपोषणाकडे जाण्याकडे एकच रस्ता असल्यामुळे ज्या वेळेस आंदोलक आमने सामने आल्यामुळे बराच काही गोंधळ उठला. दीड किलोमीटरच्या अंतरावर मराठ्यांसाठी मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू आहे. तर ओबीसी आरक्षणात मराठी नको या मागणीसाठी लक्ष्मण हाके उपोषण करतात. त्या दरम्यान मराठी आणि ओबीसी आंदोलक आमने सामने काही बोलला नाही. पण ज्यावेळी रॅलीनं येऊन जर अर्वाच्य भाषेत जर इथं घोषणाबाजी होणार असेल तर आमची लोक कशी गप्प बसतील. त्यामुळं झुंडशाहीच्या जोरावर दबाव टाकण्याचा, प्रेशर टाकण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल. काय चाललंय, 1 वर्ष झालं महाराष्ट्र पाहतोय, 1 वर्ष झालं गजाळपोळ करताय तुम्ही, 1 वर्ष झालं शिवीगाळ करताय तुम्ही. आम्ही शांत बसलो म्हणजे आम्हाला काही कळत नाही. यांची झुंडशाही आम्ही सहन करायची. त्यामुळे इथून पुढच्या कालावधीमध्ये गावगाड्यातला ओबीसी एकत्र येईल आणि जशाच तसं उत्तर. जरांगे अक्कल नाही, काडीची अक्कल नाही, काडीची. आम्हाला वाईट या गोष्टीला तुला नाही नाही आम्हाला माहिती आहे, पण मुख्यमंत्री तुझ्या तालावर नसतो. तो देसाई कालचा उठसुटीकडे येतो. देसाई तुला दिसलं का एखादं ओबीसीचं आंदोलन आणि सगळ्या जातींना बरोबर घेऊन चालतो मुख्यमंत्री? कसा चालतो सांग बरं. या सगळ्या प्रश्नांची